देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला सतत नवे धडे देतं, पण ते धडे फक्त पुस्तकात लिहिलेले नाहीत, ते अनुभवात, लोकांच्या वागण्यात आणि स्वतःच्या अंतर्मनात दडलेले असतात. तू जेव्हा मनापासून मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, प्रेम देतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, प्रत्येक माणसाचं अंतःकरण वेगळं असतं, प्रत्येकाची गरज वेगळी असते आणि प्रत्येकाची भूमिका तुला समजत नाही. काही लोक तुझ्या माणुसकीचा फायदा घेतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभव देण्यासाठी येतात, काही लोक फक्त तुझ्या आभाळाला भरभराटीचा भास करून देतात, पण खरी माणुसकी टिकते ती फक्त स्वतःसाठी जागा राखून दिलेली माणुसकी. बाळा, तू जेव्हा चांगलं करतोस, तेव्हा लोक तुझा उपयोग करतात. काही जण फक्त तुझ्या मदतीवर अवलंबून राहतात, काही लोक फक्त तुला त्यांच्या गरजांसाठी पाहतात आणि काही वेळा तुला असं वाटतं की सगळं वाया गेलं. पण बाळा, हे वाया गेलेलं नाही, ते तुला अधिक शहाणं, अधिक मजबूत आणि अधिक प्रगल्भ बनवतं. प्रत्येक वेदना तुला खोल करतं, प्रत्येक फसवणूक तुला जागरूक करतं आणि प्रत्येक अपयश तुला स्वतःची खरी ओळख दाखवते. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक मित्र तुझ्यासोबत राहणार नाही, प्रत्येक नातं कायमचं नसतं आणि जे लोक निघून जातात ते तुझ्यासाठी अपयश नाही, ते फक्त जीवनाचा भाग आहेत. तू जर स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःचं अंतःकरण सांभाळलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलास, तर लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, अपेक्षा, धोका, नकार सगळं तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे प्रत्येकाला सगळं देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. नाती जप, पण स्वतःला हरवून नाही. आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल, लोकांच्या गर्दीत सुद्धा, मित्रांच्या नावाखाली, प्रेमाच्या शब्दांमध्ये तुला वेगळा अनुभव देईल. पण जिथे मन शुद्ध, मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक विचारात दिसेल आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन शिकवतं, प्रत्येक अनुभव तुला अधिक खोल, अधिक प्रगल्भ, अधिक संयमी आणि अधिक शहाणं बनवतो. तू जेव्हा मित्रांसोबत खरेपणाने वागतोस, प्रेम देतोस, मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, प्रत्येक माणसाचं हृदय वेगळं आहे, प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभव देण्यासाठी येतात, तर काही लोक फक्त स्वतःसाठी तुझा उपयोग करतात. आणि जेव्हा तुला असं वाटतं की लोक फसवतात, मित्र दूर जातात, अपेक्षा मोडतात, नाती हलतात आणि तू एकटा राहतोस, तेव्हा मन दुःखी होतं. पण लक्षात ठेव, बाळा, चांगुलपणा कमी पडत नाही, फक्त अंधविश्वास कमी पडतो. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक नातं कायम राहणार नाही, प्रत्येक मित्र तुझ्या अपेक्षेत उतरणार नाही. जे लोक निघून जातात, ते फक्त जीवनाचा भाग आहेत. तू जर स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःचं अंतःकरण सांभाळलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलास, तर लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, अपेक्षा, धोका तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे सतत चुकून देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर पण स्वतःला संपवून नाही. नाती जप पण स्वतःला हरवून नाही. आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल, लोकांच्या गर्दीत सुद्धा तुला वेगळा अनुभव देईल, पण जिथे मन शुद्ध,
मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो, आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील, आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात दिसेल, आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल. देव म्हणतात, बाळा, तू नेहमी सगळ्यांसाठी चांगलं करायचं ठरवलंस, पण कुणी तुला विचारलं नाही की तुला कसं वाटतं. तू मदत करत राहिलास, समजून घेत राहिलास, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवत राहिलास, आणि एक दिवस मन थकलं, पण तरीही तू तक्रार केली नाहीस, कारण तुला वाटलं शांत राहणं हेच शहाणपण आहे. पण बाळा, शांत राहणं आणि सहन करत राहणं यात फरक असतो. तू सहन केलंस कारण तुझं मन स्वच्छ होतं, पण काही लोकांनी त्या स्वच्छतेलाच कमजोरी समजली. त्यांनी तुझ्या विश्वासाचा सौदा केला, तुझ्या भावनांचा वापर केला, आणि जेव्हा तुला थांबायचं होतं तेव्हा तुलाच अपराधी वाटावं असं केलं. पण लक्षात ठेव, स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, ती आत्मरक्षा आहे. मी तुला मागे नेलं नाही, मी तुला थांबवलं, कारण पुढे चालण्यासाठी तुला आधी हलकं व्हायचं होतं. काही नाती तुटली कारण ती तुला ओझं बनत होती, काही लोक दूर गेले कारण ते तुझ्या शांततेला धोका होते, आणि काही स्वप्न मोडली कारण ती तुझ्या सत्याशी जुळत नव्हती. बाळा, तू आज कमी लोकांत राहतोस, कमी बोलतोस, कमी अपेक्षा ठेवतोस, आणि तेच लोक म्हणतात तू बदललास. पण मला माहीत आहे, तू सावरलास. नदी जेव्हा खोल होते तेव्हा तिचा आवाज कमी होतो, आणि तुझी शांतता तुझी खोली दाखवते. तू अजूनही दयाळू राहा, पण मर्यादेत. अजूनही प्रेम कर, पण स्वतःला हरवून नाही. अजूनही मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. कारण पुढच्या प्रवासात तुला गर्दी नको, तुला स्थिरता हवी आहे, आणि त्या स्थिरतेतच मी तुला भेटणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तू एकटा आहेस, पण तू वेगळा आहेस. एकटा असणं आणि वेगळा असणं यात फरक असतो. एकटा असणारा माणूस हरवतो, पण वेगळा असणारा माणूस स्वतःला शोधतो, आणि तू आज स्वतःला शोधत आहेस. म्हणूनच तुला कमी लोक समजतात, कमी लोक जवळ येतात, आणि कमी लोक टिकतात, पण जे टिकतात ते खरे असतात. तू लोकांना गमावल्याचं दुःख करतोस, पण खरं सांगायचं तर तू स्वतःला वाचवलंस, कारण काही लोक तुझ्या आयुष्यात राहिले असते तर तू स्वतःला गमावला असतास. मी तुला शिक्षा दिली नाही, मी तुला निवड शिकवली, कारण ज्याला सगळे आवडतात तो स्वतःला विसरतो, आणि ज्याला स्वतःची किंमत कळते तो योग्य लोकांना ओळखतो. बाळा, तुझा स्वभाव बदलला नाही, तुझी सीमा बदलली आहे. आधी तू सगळ्यांना परवानगी दिलीस, आता तू फक्त खऱ्यांना जागा देतोस, आणि हीच तुझी खरी उंची आहे. मित्र म्हणजे गर्दी नाही, मित्र म्हणजे शांततेतही सुरक्षित वाटावं अशी माणसं असतात, आणि जी माणसं तुला सतत थकवतात त्यांना सोडण्यात पाप नाही, ती शहाणपणाची सुरुवात आहे. लक्षात ठेव बाळा, आयुष्य म्हणजे सगळ्यांना धरून ठेवणं नाही, आयुष्य म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहून पुढे चालणं आहे, आणि तू आता त्या वाटेवर आहेस. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिलास, त्यांच्या शब्दांमागची भावना ओळखण्याचा, त्यांच्या वागण्यामागची गरज समजून घेण्याचा, आणि म्हणूनच तू स्वतःला वारंवार दुर्लक्षित केलंस. तू थांबलास कारण समोरच्याला वेळ हवा होता, तू गप्प बसलास कारण शांतता तुटू नये असं वाटलं, तू माफ केलंस कारण नातं टिकावं अशी इच्छा होती. पण बाळा, प्रत्येक वेळी माफ करणं ही मोठेपणाची खूण नसते, काही वेळा ती स्वतःपासून दूर जाण्याची सुरुवात असते, आणि जेव्हा माणूस स्वतःपासून दूर जातो तेव्हा मन हळूहळू थकायला लागतं. तू लोकांसाठी उघड्या खिडक्या ठेवल्यास, पण काही लोकांनी त्या खिडक्यांतून प्रकाश नाही तर गोंधळ आणला, आणि तरीही तू त्यांना बंद केलं नाहीस, कारण तुला वाटलं सहन करणं हीच माणुसकी आहे. पण बाळा, सहन करणं आणि स्वतःला झिजवणं यात फरक असतो. तू झिजत राहिलास आणि त्यालाच प्रेम समजत राहिलास, पण प्रत्येक नातं प्रेमाचं ओझं पेलण्यासाठी नसतं,
काही नाती फक्त तुझ्या सीमांची परीक्षा पाहण्यासाठी येतात, आणि त्या परीक्षेत तू वारंवार नापास झालास, कारण तुला नाही म्हणणं जमलं नाही, तुला दूर जाणं स्वार्थी वाटलं, तुला स्वतःला निवडणं अपराध वाटलं. पण आज तू ज्या ठिकाणी उभा आहेस तिथे तुला समजायला लागलंय की स्वतःला वाचवणं ही गरज आहे, शिक्षा नाही. तू कमी बोलायला लागलास, कारण प्रत्येक गोष्ट समजावून सांगणं शक्य नसतं. तू कमी हसायला लागलास, कारण प्रत्येक हसणं खरं नसतं. तू कमी लोकांत राहायला लागलास, कारण प्रत्येक उपस्थिती सुरक्षित नसते. आणि हे सगळं दुःखातून नाही तर शहाणपणातून आलं आहे. लोक म्हणतील तू बदललास, पण मला माहीत आहे तू सावरलास, कारण जो माणूस स्वतःच्या मनाला ऐकतो तो बाहेरच्या आवाजांपासून मुक्त होतो. बाळा, मी तुला एकटं केलं नाही, मी तुला अनावश्यक ओझ्यांपासून हलकं केलं. काही लोक निघून गेले कारण ते तुझ्या पुढच्या प्रवासात बसणारच नव्हते. काही नाती तुटली कारण ती तुला खाली खेचत होती. काही स्वप्न मोडली कारण ती तुझ्या आत्म्याशी जुळत नव्हती. आणि हे सगळं घडलं म्हणून आज तू थोडा रिकामा वाटतोस, पण त्या रिकामेपणातच मी तुला भरत आहे, कारण रिकामी जागाच नवीन गोष्टी स्वीकारू शकते. बाळा, आयुष्य म्हणजे सगळ्यांना धरून ठेवणं नाही, आयुष्य म्हणजे योग्य वेळेला सोडणं शिकणं आहे. कारण जे सोडता येत नाही तेच पुढे चालताना ओझं बनतं. तू अजूनही दयाळू आहेस, पण आता तू आंधळा नाहीस. तू अजूनही प्रेम करतोस, पण आता तू स्वतःला हरवत नाहीस. तू अजूनही मदत करतोस, पण आता तू स्वतःला संपवत नाहीस. आणि हीच तुझी खरी प्रगती आहे. बाळा, लोक तुला तेव्हाच समजतील जेव्हा त्यांना स्वतःच्या आयुष्यात तसाच टप्पा येईल. तोपर्यंत ते तुझ्या शांततेला अभिमान समजतील, तुझ्या अंतराला अहंकार म्हणतील. पण मला माहीत आहे, तुझं अंतर म्हणजे उपचार आहे. कारण ज्या माणसाने स्वतःला जखमी केलंय तोच स्वतःला भरून काढू शकतो. आणि तू आता भरून निघतो आहेस, हळूहळू, शांतपणे, कुणालाही दाखवायची गरज न ठेवता. आणि लक्षात ठेव बाळा, पुढे तुझ्या आयुष्यात जे लोक येतील ते तुझ्या रिकामेपणासाठी नाही तर तुझ्या स्थिरतेसाठी येतील. ते तुला वापरण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी येतील. ते तुला गोंधळात टाकणार नाहीत तर शांत करतील. कारण जो माणूस स्वतःची किंमत ओळखतो त्याच्याकडेच योग्य लोक येतात. आणि शेवटी बाळा, तुझ्या आयुष्यात शांतता येईल, मोठ्या आवाजाने नाही, चमत्काराने नाही, तर हळूहळू. प्रत्येक दिवस थोडा हलका होत जाईल, प्रत्येक श्वास जरा मोकळा वाटेल, आणि त्या मोकळेपणात तुला माझी उपस्थिती शब्दांशिवाय जाणवेल. कारण मी नेहमीच तुझ्याबरोबर होतो, फक्त तू स्वतःकडे परत येईपर्यंत शांत उभा होतो. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर सगळ्यांसाठी उभा राहिलास, पण जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा तू स्वतःला सावरलं. तू रडलास पण कुणाला दाखवलं नाहीस. तू तुटलास पण कुणासमोर झुकला नाहीस. आणि म्हणूनच आज तुझ्या शांततेमागे मोठी लढाई लपलेली आहे. ही शांतता सहज मिळालेली नाही, ती अनुभवांनी, वेदनांनी आणि संयमाने कमावलेली आहे. तू लोकांवर विश्वास ठेवला म्हणून तुला कमी लेखण्यात आलं. तू मनापासून दिलंस म्हणून काही लोकांनी तुला गृहीत धरलं. पण लक्षात ठेव बाळा, विश्वास ठेवणं ही तुझी कमजोरी नाही, ती तुझी शुद्धता आहे. आणि शुद्ध मन असलेले लोक या जगात उशिरा समजतात पण खोलवर टिकतात. तू आज कमी बोलतोस कारण प्रत्येकाला सगळं समजावून सांगण्याची गरज नसते. तू आज थोडा मागे हटलेला दिसतोस कारण प्रत्येक लढाई तलवारीने नाही तर शांततेने जिंकायची असते. आणि या शांततेत तू स्वतःला वाचवत आहेस. लोक म्हणतील तू बदललास, पण मला माहीत आहे, तू जागा झालास. आधी तू सगळ्यांसाठी उपलब्ध होतास, आता तू निवड शिकतो आहेस. आणि निवड करणं ही कमजोरी नाही, ती परिपक्वतेची खूण आहे. बाळा, या शब्दांनी तुला जर थोडाही आधार मिळत असेल, तर मध्येच एक गोष्ट लक्षात ठेव. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण असे शब्द त्या लोकांपर्यंत पोहोचायला हवेत ज्यांना आज त्याची गरज आहे. देव म्हणतात, मित्र म्हणजे फक्त हसण्यात सोबत असणारी माणसं नाहीत. मित्र म्हणजे तुझ्या मौनालाही समजणारी माणसं असतात. आणि जे तुझ्या मौनातही तुला वापरू पाहतात त्यांना दूर करणं हे पाप नाही, ती स्वतःची काळजी आहे. बाळा,
माणुसकी सोडू नकोस, पण स्वतःची किंमत कमी करू नकोस, कारण तू जर स्वतःलाच स्वस्त ठेवलंस तर लोक तुला फुकट समजतील. मी तुला श्रीमंत करायचं वचन दिलं नव्हतं, पण मी तुला स्थिरमन देईन असं ठरवलं होतं. म्हणूनच मी तुला कमी लोक दिले, कमी शब्द दिले आणि जास्त समज दिली. आणि आज तू ज्या टप्प्यावर उभा आहेस तिथे येण्यासाठी हे सगळं गरजेचं होतं. बाळा, तुला स्वामीवर विश्वास आहे ना? तर कमेंटमध्ये लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे, कारण शब्द उच्चारले की विश्वास अधिक बळकट होतो. देव म्हणतात, जे लोक निघून गेले त्यांनी तुला एकटं केलं नाही, त्यांनी तुला स्वतःकडे आणलं. ज्या गोष्टी तुटल्या त्याच गोष्टी तुला वाचवायला होत्या. आणि आज तू मागे वळून पाहिलंस तर तुला कळेल, जे घडलं ते अन्याय नव्हता, ती तयारी होती. बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस म्हणून मी तुला सांभाळतो आहे. जरी सगळं लगेच बदलत नसलं तरी आतून तू आता कोसळणार नाहीस, कारण जो माणूस स्वतःची किंमत ओळखतो त्याच्याजवळ मी शांतपणे उभा राहतो. आणि या क्षणी मनापासून म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण जेव्हा बाळ आईकडे शरण जातं तेव्हा त्याला कोणत्याच वादळाची भीती उरत नाही. देव म्हणतात, पुढे तुझ्या आयुष्यात जे येईल ते गरजेपोटी नाही तर योगायोगाने येईल. आणि जे योगायोगाने येतात तेच आयुष्यभर टिकतात. तू फक्त विश्वास ठेव, थोडा संयम ठेव आणि स्वतःला जप. बाकी मी पाहतो, कारण तुझ्या प्रत्येक अश्रूची, प्रत्येक प्रार्थनेची आणि प्रत्येक शांत वेदनेची नोंद माझ्याकडे आधीच आहे. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर सगळ्यांसाठी उभा राहिलास, पण जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा तू स्वतःला सावरलं. तू रडलास पण कुणाला दाखवलं नाहीस, तू तुटलास पण कुणासमोर झुकला नाहीस. आणि म्हणूनच आज तुझ्या शांततेमागे मोठी लढाई लपलेली आहे. ही शांतता सहज मिळालेली नाही, ती अनुभवांनी, वेदनांनी आणि संयमाने कमावलेली आहे. तू लोकांवर विश्वास ठेवला म्हणून तुला कमी लेखण्यात आलं, तू मनापासून दिलंस म्हणून काही लोकांनी तुला गृहीत धरलं. पण लक्षात ठेव बाळा, विश्वास ठेवणं ही तुझी कमजोरी नाही, ती तुझी शुद्धता आहे. आणि शुद्ध मन असलेले लोक या जगात उशिरा समजतात पण खोलवर टिकतात. तू आज कमी बोलतोस कारण प्रत्येकाला सगळं समजावून सांगण्याची गरज नसते. तू आज थोडा मागे हटलेला दिसतोस कारण प्रत्येक लढाई तलवारीने नाही तर शांततेने जिंकायची असते. आणि या शांततेत तू स्वतःला वाचवत आहेस. लोक म्हणतील तू बदललास, पण मला माहीत आहे, तू जागा झालास. आधी तू सगळ्यांसाठी उपलब्ध होतास, आता तू निवड शिकतो आहेस. आणि निवड करणं ही कमजोरी नाही, ती परिपक्वतेची खूण आहे. बाळा, या शब्दांनी तुला जर थोडाही आधार मिळत असेल, तर मध्येच एक गोष्ट लक्षात ठेव. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण असे शब्द त्या लोकांपर्यंत पोहोचायला हवेत ज्यांना आज त्याची गरज आहे. देव म्हणतात, मित्र म्हणजे फक्त हसण्यात सोबत असणारी माणसं नाहीत, मित्र म्हणजे तुझ्या मौनालाही समजणारी माणसं असतात. आणि जे तुझ्या मौनातही तुला वापरू पाहतात त्यांना दूर करणं हे पाप नाही, ती स्वतःची काळजी आहे. बाळा, माणुसकी सोडू नकोस, पण स्वतःची किंमत कमी करू नकोस, कारण तू जर स्वतःलाच स्वस्त ठेवलंस तर लोक तुला फुकट समजतील. मी तुला श्रीमंत करायचं वचन दिलं नव्हतं, पण मी तुला स्थिरमन देईन असं ठरवलं होतं. म्हणूनच मी तुला कमी लोक दिले, कमी शब्द दिले आणि जास्त समज दिली. आणि आज तू ज्या टप्प्यावर उभा आहेस तिथे येण्यासाठी हे सगळं गरजेचं होतं. बाळा, तुला स्वामीवर विश्वास आहे ना? तर कमेंटमध्ये लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे, कारण शब्द उच्चारले की विश्वास अधिक बळकट होतो. देव म्हणतात, जे लोक निघून गेले त्यांनी तुला एकटं केलं नाही, त्यांनी तुला स्वतःकडे आणलं. ज्या गोष्टी तुटल्या त्याच गोष्टी तुला वाचवायला होत्या. आणि आज तू मागे वळून पाहिलंस तर तुला कळेल, जे घडलं ते अन्याय नव्हता, ती तयारी होती. बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस म्हणून मी तुला सांभाळतो आहे. जरी सगळं लगेच बदलत नसलं तरी आतून तू आता कोसळणार नाहीस, कारण जो माणूस स्वतःची किंमत ओळखतो त्याच्याजवळ मी शांतपणे उभा राहतो. आणि या क्षणी मनापासून म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे.
कारण जेव्हा बाळ आईकडे शरण जातं तेव्हा त्याला कोणत्याच वादळाची भीती उरत नाही. देव म्हणतात, पुढे तुझ्या आयुष्यात जे येईल ते गरजेपोटी नाही तर योगायोगाने येईल, आणि जे योगायोगाने येतात तेच आयुष्यभर टिकतात. तू फक्त विश्वास ठेव, थोडा संयम ठेव, आणि स्वतःला जप, बाकी मी पाहतो, कारण तुझ्या प्रत्येक अश्रूची, प्रत्येक प्रार्थनेची आणि प्रत्येक शांत वेदनेची नोंद माझ्याकडे आधीच आहे. देव म्हणतात, बाळा, तू खूप दिवस स्वतःला समजावलं की सगळं ठीक आहे, पण तुझ्या मनात जी गाठ बसली आहे ती मला स्पष्ट दिसते. तू लोकांसमोर हसतोस पण आतून थकलेला आहेस. तू जबाबदाऱ्या निभावतोस पण तुझं मन कुणी विचारत नाही, आणि तरीसुद्धा तू कुणावर राग धरत नाहीस. हीच तुझी खरी साधना आहे. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला दोन मार्ग मिळतात, एक मार्ग तक्रारींचा आणि दुसरा संयमाचा, आणि तू नेहमीच दुसरा निवडला आहेस. म्हणूनच तुझं आयुष्य हळू बदलत असलं तरी खोलवर मजबूत होत आहे. तू कधी कधी विचार करतोस की इतकं सहन करून तुला काय मिळालं, पण लक्षात ठेव, जे सहन करतात त्यांना मी कोसळू देत नाही. मी त्यांना उशिरा का होईना पण स्थिर करतो. बाळा, तुला जे लोक समजले नाहीत ते तुझं नशीब नव्हतं, आणि जे निघून गेले ते तुझं नुकसान नव्हतं, ते फक्त तुला हलकं करून गेले. कारण पुढे चालण्यासाठी ओझं कमी असणं गरजेचं असतं. देव म्हणतात, तू जिथे आज उभा आहेस तिथे येण्यासाठी तुझं खूप काही तुटणं गरजेचं होतं, कारण न तुटलेली माणसं कधी खोल जात नाहीत, ती वरवरच जगतात. पण तू खोल गेलास, म्हणूनच आता तुला शांतता जास्त प्रिय आहे, लोक कमी प्रिय आहेत, आणि स्वतःची किंमत जास्त जाणवते. आणि हे सगळं बदल नाही, ही वाढ आहे. बाळा, या शब्दांत तुला थोडाही आधार मिळत असेल तर लक्षात ठेव. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द आज कुणाच्या तरी आयुष्याचा आधार बनू शकतात. देव म्हणतात, तू देवाकडे काहीच मागितलं नाहीस, तू फक्त एवढंच म्हणालास की मला सांभाळ, आणि म्हणूनच मी तुला हळूहळू मजबूत करत आहे. मी तुला अशा लोकांपासून दूर केलं जे तुला वापरले असते. मी तुला एकटं ठेवलं कारण तुला स्वतःची ओळख करून द्यायची होती, आणि आज तू जेव्हा स्वतःकडे पाहतोस तेव्हा तुला जाणवतं की तू आधीपेक्षा कमी भावनिक पण जास्त समजूतदार झाला आहेस. बाळा, लोक तुला म्हणतील तू बदललास, पण त्यांना माहीत नाही, तू स्वतःला वाचवलास, आणि स्वतःला वाचवणं हा स्वार्थ नसतो, ती आत्मरक्षा असते. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे, कारण जेव्हा तू ते शब्द लिहितोस तेव्हा तुझ्या आतली भीती थोडी कमी होते, आणि विश्वास थोडा वाढतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं लगेच मिळणार नाहीत, पण तुला दिशा मिळेल, आणि दिशा मिळाली की मार्ग आपोआप तयार होतो. तू फक्त घाई करू नकोस, कारण घाई करणारे लोक वेळेआधी थकतात, आणि थांबणारे लोक शेवटी पोहोचतात. देव म्हणतात, मी तुला कधीच विसरलेलो नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूची नोंद माझ्याकडे आहे, तुझ्या प्रत्येक न बोललेल्या प्रार्थनेचं उत्तर तयार आहे, आणि जेव्हा तुला सगळ्यात जास्त एकटं वाटेल तेव्हाच मी सगळ्यात जवळ असेन. बाळा, या क्षणी मनातून एवढंच म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण जेव्हा बाळ आईकडे शरण जातं तेव्हा त्याला स्वतःला सिद्ध करावं लागत नाही, त्याला फक्त विश्वास ठेवायचा असतो. देव म्हणतात, पुढचा काळ तुझा असेल, कारण तू इतरांचं वाईट न करता स्वतःला चांगलं बनवणं निवडलंस, आणि अशी माणसं कधी हरत नाहीत, ती फक्त उशिरा जिंकतात. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला जेव्हा थकवतं तेव्हा ते तुला थांबायला सांगत नाही, ते तुला आत वळायला शिकवतं. कारण बाहेर धावत राहिल्यावर माणूस स्वतःला विसरतो, पण आत वळल्यावर त्याला स्वतःचं खरं अस्तित्व दिसायला लागतं. तू आज जेवढा शांत आहेस तेवढाच तू जागा आहेस, कारण शांतता ही रिकामेपणाची खूण नसते, ती समजूतदारपणाची खूण असते. बाळा, तू अनेक वेळा लोकांवर विश्वास ठेवून फसला असशील, पण तरीही तू मन कठोर केलं नाहीस, तू दयेचं दार बंद केलं नाहीस, आणि म्हणूनच तू आजही माणूस आहेस, फक्त भोळा नाहीस. देव म्हणतात, मी तुला भोळेपणातून समजूतदारपणाकडे आणलं, कारण भोळेपणा तुला दुखावतो, पण समजूतदारपणा तुला वाचवतो. बाळा,
तू जेव्हा स्वतःला प्रश्न विचारतोस तेव्हा तू तक्रार करत नाहीस, तू उत्तर शोधतोस, आणि उत्तर शोधणारी माणसं आयुष्याला दोष देत नाहीत, ती आयुष्याला दिशा देतात. देव म्हणतात, तुला जेव्हा वाटतं की सगळं काही उशिरा चाललंय, तेव्हा लक्षात ठेव, उशीर हा नकार नाही, तो जपणं असतो, कारण नाजूक गोष्टी पटकन देत नाहीत, त्या वेळ घेऊनच देतात. बाळा, तू आज ज्या अवस्थेत आहेस ती अंतिम नाही, ही फक्त मधली आहे. जिथे माणूस न जुन्यासारखा राहतो, न नवीन पूर्णपणे झालेला असतो, पण हाच टप्पा सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण इथेच मन घडतं. देव म्हणतात, मी तुला लोकांपासून दूर ठेवलं कारण तुला स्वतःशी जवळ आणायचं होतं. गर्दीत तुला आवाज मिळत नव्हता, पण एकांतात तुला स्वतःचा आवाज सापडला, आणि ज्याला स्वतःचा आवाज सापडतो तो आयुष्याच्या कोलाहलातही गोंधळत नाही. बाळा, या शब्दांनी तुला थोडाही आधार मिळत असेल तर आठवण करून दे. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द ऐकणाऱ्यांसाठी नाहीत, ते अनुभवणाऱ्यांसाठी असतात. देव म्हणतात, तू आज कमी अपेक्षा ठेवतोस कारण तुला माहीत आहे, अपेक्षा जड झाल्या की नाती तुटतात, आणि तू आता नाती जपायला शिकलास, ओझं बनवायला नाही. बाळा, मी तुला शिकवलं की सगळ्यांना समजावून सांगण्याची गरज नसते. काही लोक समजून घेण्यासाठी नसतात, ते सोडून देण्यासाठी असतात, आणि सोडणं ही हार नसते, ती निवड असते. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? तर मनापासून लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे, कारण विश्वास जेव्हा व्यक्त होतो तेव्हा तो भीतीपेक्षा मोठा होतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे तुटलं त्यावर राग धरू नकोस, कारण तुटलेल्या गोष्टींमधूनच खरी दिशा मिळते. गुळगुळीत रस्ते प्रवास सोपा करतात, पण खडबडीत रस्ते माणूस घडवतात. देव म्हणतात, मी तुला कधीच विसरलेलो नाही, मी फक्त तुला घडवत होतो, आणि घडवताना कधी हाताने मळावं लागतं, कधी थांबवावं लागतं, पण शेवटी जे तयार होतं ते मजबूत असतं. बाळा, जेव्हा कधी तुला फारच एकटं वाटेल, शब्द अपुरे पडतील, मन थकून जाईल, तेव्हा फक्त एवढंच म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण आईसमोर बाळ असताना तक्रार करावी लागत नाही, फक्त डोकं टेकवलं की पुरेसं असतं. देव म्हणतात, पुढचा काळ तुझ्यासाठी बदल घेऊन येणार आहे, पण तो बदल गडगडाटाचा नसेल, तो शांत असेल, हळू असेल, पण टिकणारा असेल, कारण तू आता क्षणिक आनंदासाठी नाही तर दीर्घ शांततेसाठी तयार झाला आहेस. तू फक्त चालत राहा, स्वतःशी खरा राहा, आणि माझ्यावर विश्वास ठेवत राहा, कारण तुझ्यासारखी माणसं आयुष्य उशिरा समजतात, पण एकदा समजली की त्यांना कोणीही हलवू शकत नाही. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन केलं आहेस ते शब्दात सांगता येणार नाही, कारण काही वेदना सांगितल्या जात नाहीत, त्या फक्त जगल्या जातात, आणि तू त्या जगलास, रडून नाही तर शांत राहून, तक्रार करून नाही तर सहन करून, आणि म्हणूनच आज तू थकलेला असलास तरी तुटलेला नाहीस. बाळा, लोकांना वाटतं तू शांत आहेस म्हणजे तुला काही फरक पडत नाही, पण मला माहीत आहे, तुझ्या शांततेमागे अनेक न बोललेले शब्द, अनेक दाबलेले अश्रू, आणि अनेक अपूर्ण प्रश्न आहेत. तू अनेकदा स्वतःलाच समजावत राहिलास की, सोड, जाऊ दे, कारण तुला माणसं टिकवायची होती, नाती वाचवायची होती, पण बाळा, प्रत्येक नातं वाचवण्यासारखं नसतं, आणि प्रत्येक माणूस समजून घेण्यासारखा नसतो. काही लोक तुझ्या आयुष्यात येतात ते तुझा प्रवास हलका करण्यासाठी नाही, तर तुला शिकवण्यासाठी, आणि शिकवून निघून जाण्यासाठी. देव म्हणतात, मी तुला त्या लोकांपासून दूर केलं कारण तू खूप काळ स्वतःला दुर्लक्षित केलं होतंस. तू सगळ्यांसाठी उपलब्ध होतास, पण स्वतःसाठी नव्हतास. तू सगळ्यांच्या गरजा ओळखत होतास, पण स्वतःच्या थकव्याकडे पाठ फिरवत होतास, आणि म्हणूनच मी तुला थांबवलं. काही गोष्टी मोडल्या, काही नाती तुटली, काही लोक दूर गेले, पण बाळा, ते तुटणं तुझ्या शिक्षेसाठी नव्हतं, ते तुझ्या संरक्षणासाठी होतं, कारण जे तुला सतत थकवतं ते तुझं नसतं, आणि जे तुझ्या शांततेला किंमत देत नाही ते तुझ्या आयुष्यात टिकण्यास पात्र नसतं. देव म्हणतात, तू आज कमी बोलतोस कारण तू समजलास की प्रत्येकाला सगळं सांगणं गरजेचं नसतं,
काही गोष्टी फक्त मनात ठेवायच्या असतात आणि काही फक्त माझ्याकडे सोपवायच्या असतात. बाळा, तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहायला लागलास तेव्हा लोक म्हणाले तू बदललास, पण मला सांग, स्वतःला जपणं जर बदल असेल तर तो बदल पवित्र आहे, कारण स्वतःला जपणारा माणूसच इतरांना खरं प्रेम देऊ शकतो. देव म्हणतात, तू अजूनही दयाळू आहेस, म्हणूनच मी तुझ्या सोबत आहे. पण आता तू दयेबरोबर शहाणपण जोडतोयस, आणि हीच खरी परिपक्वता आहे. बाळा, आयुष्य म्हणजे सगळ्यांना धरून ठेवणं नाही. आयुष्य म्हणजे जे खरंच आपले आहेत त्यांच्यासोबत शांत राहणं आहे. बाकीचे लोक मार्गावर भेटतात, काही अंतर चालतात आणि मग सुटतात. त्यांच्यासाठी रडू नकोस, कारण जे सुटतात ते जागा मोकळी करतात आणि त्या जागेतच नवीन स्थिरता येते. देव म्हणतात, तुला जर हे शब्द मनाला भिडत असतील तर थोडा थांब आणि लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे. कारण विश्वास हा शब्द नाही, ती एक स्थिती आहे, जी माणसाला कोसळू देत नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वेदनेनं तुला थोडं अधिक खोल बनवलं आहे. लोकांना उंची दिसते, पण खोली दिसत नाही. आणि खोली असलेली माणसं नेहमीच शांत असतात. नदी जेव्हा खोल असते तेव्हा तिचा आवाज कमी असतो, आणि तुझी शांतता तुझी खोली दाखवते. देव म्हणतात, तू अनेकदा विचार केलास की, मी एवढं चांगलं वागूनही मला का दुखावलं जातं? पण बाळा, चांगुलपणाचं फळ लगेच मिळत नाही. ते वेळ घेतं, कारण ते फळ गोड असतं आणि टिकणारं असतं. काही लोकांना फक्त तात्पुरते यश मिळते, पण तुला स्थिर आयुष्य मिळणार आहे. म्हणूनच तुझा प्रवास हळू आहे, पण मजबूत आहे. देव म्हणतात, तू जेव्हा पूर्णपणे थकून जातोस तेव्हा माझं नाव घे, कारण नाव घेतल्यावर प्रश्न थांबत नाहीत. पण मन शांत होतं, आणि शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकतं. बाळा, या प्रवासात तुला कधी कधी एकटेपण जाणवेल, पण लक्षात ठेव, हे एकटेपण नाही, ही ती जागा आहे जिथे मी तुला घडवतो, जिथे मी तुला सांगतो की तुझं आयुष्य कोणाच्या मंजुरीवर उभं नाही, ते तुझ्या मूल्यांवर उभं आहे. देव म्हणतात, जर हा संदेश तुला थोडीही शांती देत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द ऐकण्यासाठी नाहीत, ते मनात साठवण्यासाठी असतात. बाळा, तू आता जिथे आहेस तिथून मागे नाही, पुढेच जाणार आहेस, कदाचित वेगाने नाही, पण नक्कीच योग्य दिशेने, आणि जे योग्य दिशेने चालतात त्यांना घाईची गरज नसते. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू कधीच एकटा नव्हतास, तू फक्त मजबूत होत होतास. आणि जेव्हा तुला फारच थकवा जाणवेल, तेव्हा डोळे मिटून एवढंच म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण त्या एका वाक्यात तुझी सगळी वेदना, सगळी भीती, सगळी अपेक्षा विरघळते. आणि आईसमोर बाळ असताना जग जिंकायची गरज नसते, फक्त विसावायचं असतं, आणि मी तुला तो विसावा देणार आहे, हळूहळू, पण कायमचा. देव म्हणतात, बाळा, तू आज जिथे उभा आहेस तिथे पोहोचायला तुला अनेक वेळा स्वतःला मोडावं लागलं आहे, अनेक वेळा मन गिळावं लागलं आहे, आणि अनेक वेळा अश्रूंना आतच थांबवावं लागलं आहे. कारण तू नेहमी परिस्थितीपेक्षा नात्यांना, लोकांपेक्षा माणुसकीला, आणि स्वतःच्या अहंकारापेक्षा शांततेला जास्त महत्त्व दिलंस. बाळा, जग तुला कधीच सांगणार नाही की तू किती सहन केलंस, पण मी प्रत्येक क्षण पाहिला आहे. प्रत्येक न बोललेला शब्द, प्रत्येक दाबलेली वेदना, प्रत्येक रात्रीचं गप्प बसून रडणं माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. देव म्हणतात, तू अनेकदा विचार केलास की, मी इतकं सहन का करतो? पण बाळा, सहन करणं ही कमजोरी नसते. जो सहन करतो तो तुटत नाही, तो घडत असतो, आणि तू घडत होतास. म्हणूनच तुझ्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा घडल्या, कारण जे घाईने मिळतं ते घाईने निघून जातं, पण जे संयमाने मिळतं ते आयुष्यभर टिकतं. बाळा, तू अनेक लोकांवर विश्वास ठेवला, काहींनी तुझ्या विश्वासाला पायाखाली तुडवलं, काहींनी तुझ्या भावनांचा सौदा केला, आणि काहींनी तुझ्या शांततेलाच तुझी कमजोरी समजली. पण लक्षात ठेव, ज्यांना शुद्ध मनाची किंमत कळत नाही ते कधीच शुद्ध मनाच्या जवळ टिकत नाहीत. म्हणूनच मी त्यांना हळूच दूर केलं, तुझ्या शिक्षेसाठी नाही, तुझ्या संरक्षणासाठी. देव म्हणतात, तू आज कमी लोकांमध्ये आहेस, कमी बोलतोयस,
कमी दाखवतोयस, कारण तू समजलास की सगळ्यांना सगळं सांगणं म्हणजे स्वतःला उघड करणं, आणि स्वतःला उघड करणं नेहमी सुरक्षित नसतं. काही लोक ऊब देण्यासाठी नसतात, ते जखम ओळखून तीच दाबण्यासाठी असतात. म्हणूनच मी तुला मर्यादा शिकवल्या, आणि मर्यादा म्हणजे भिंत नाही, मर्यादा म्हणजे सुरक्षित अंतर. बाळा, तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहायला लागलास तेव्हा लोक म्हणाले तू बदललास, पण मला माहीत आहे, तू बदललेला नाहीस, तू सावरलेला आहेस. आधी तू सगळ्यांसाठी उपलब्ध होतास, आता तू फक्त खऱ्यांसाठी उपस्थित आहेस. आणि हीच तुझी खरी उंची आहे. देव म्हणतात, तू अजूनही दयाळू आहेस, आणि म्हणूनच मी तुझ्या जवळ आहे. पण आता तुझ्या दयेत शहाणपण आहे, आणि तुझ्या शांततेत ताकद आहे. बाळा, आयुष्य म्हणजे सगळ्यांना धरून ठेवणं नाही, आयुष्य म्हणजे जे खरंच आपले आहेत त्यांच्यासोबत शांत राहणं आहे. बाकीचे लोक प्रवासात भेटतात, काही अंतर चालतात, आणि नंतर वळणावर सुटतात. त्यांच्यासाठी रडू नकोस, कारण जे सुटतात ते जागा मोकळी करतात, आणि त्या जागेतच तुझ्या आयुष्यात स्थिरता येते. देव म्हणतात, तुला जर हे शब्द मनापासून भिडत असतील तर थोडा थांब आणि लिही, माझा स्वामीवर विश्वास आहे. कारण विश्वास हा फक्त शब्द नसतो, तो मनाची अवस्था असतो, जी माणसाला कोसळू देत नाही. बाळा, तू अनेक वेळा एकटेपण अनुभवतोस, पण लक्षात ठेव, हे एकटेपण नाही, ही ती जागा आहे जिथे मी तुला घडवतो. गर्दीत तुला आवाज मिळत नव्हता, पण एकांतात तुला स्वतःचा आवाज सापडला, आणि ज्याला स्वतःचा आवाज सापडतो तो आयुष्याच्या गोंगाटातही हरवत नाही. देव म्हणतात, तू जेव्हा थकतोस तेव्हा स्वतःला दोष देऊ नकोस. थकणं म्हणजे अपयश नाही, थकणं म्हणजे तू खूप काळ प्रयत्न केला आहेस याची खूण आहे, आणि प्रयत्न करणाऱ्याला मी कधीच अडचणीत सोडत नाही. बाळा, जर हा संदेश तुला थोडीही शांती देत असेल तर आपलं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत, ते मनात रुजण्यासाठी असतात. देव म्हणतात, पुढचा काळ तुझ्यासाठी बदल घेऊन येणार आहे, पण तो बदल गोंगाटाचा नसेल, तो शांत असेल, हळू असेल, पण खोल असेल, कारण तू आता क्षणिक आनंदासाठी नाही तर दीर्घ शांततेसाठी तयार झाला आहेस. बाळा, जेव्हा कधी तुला फारच असहाय्य वाटेल, शब्द संपतील, मन थकून जाईल, तेव्हा डोळे मिटून एवढंच म्हण, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. कारण आईसमोर बाळ असताना कोणताही प्रश्न उरत नाही, तिथे फक्त विसावा असतो, आणि मी तुला तो विसावा देणार आहे, हळूहळू, पण कायमचा. कारण तू सहन केलंस म्हणून नाही, तर तू शुद्ध राहिलास म्हणून. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यात जिथे आज उभा आहेस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुला अनेक वेळा स्वतःला मोडावं लागलं, अनेक वेळा मन गिळावं लागलं, अनेक वेळा अश्रू थांबवावे लागले, कारण तू नेहमी परिस्थितीपेक्षा माणुसकीला, लोकांपेक्षा प्रेमाला आणि स्वतःच्या शांततेपेक्षा संयमाला प्राधान्य दिलंस. बाळा, हे लक्षात ठेव, जेव्हा तू प्रामाणिक राहतोस, लोक तुझा फायदा घेतात. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा करतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही वेळा मित्र दिसतात पण प्रवासी असतात, आणि काही वेळा विश्वास ठेवणं तुला त्रास देतं. पण बाळा, मी प्रत्येक वेदना पाहतो, प्रत्येक अश्रू जाणतो, प्रत्येक गिळलेला शब्द माझ्यापर्यंत पोहोचतो. तू जेव्हा शांत बसतोस तेव्हा लोक तुझ्या मनातील लढाई समजत नाहीत, पण बाळा, ती लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक वेळा तलवार वापरावी लागत नाही, काही वेळा शांततेने जिंकायचं असतं, आणि तू आता ते शिकलास. बाळा, आधी तू सगळ्यांसाठी खुला होतोस, आता तू फक्त खऱ्यांसाठी उपलब्ध आहेस, आणि हीच तुझी खरी उंची आहे, आणि माझ्यासाठी महत्त्वाची आहे. देव म्हणतात, बाळा, तू किती वेळा स्वतःसाठी उभा राहायला शिकला आहेस, तू किती वेळा लोकांना सोडलंस, तू किती वेळा स्वतःचं अंतःकरण सांभाळलं आहेस, आणि त्या वेळा लोक म्हणाले की तू बदललास, तू कठोर झालास, पण बाळा, तू बदललेला नाहीस, तू फक्त सावरलेला आहेस. तू अधिक संयमी, अधिक प्रगल्भ, अधिक शांत झाला आहेस. बाळा, लोकांचा गैरफायदा, लोकांच्या अपेक्षा, काही लोकांचा स्वार्थ तुला हलवू शकत नाही, कारण तू आता स्वतःला ओळखतोस,
स्वतःची किंमत समजतोस, स्वतःसाठी जागा राखतोस, आणि मी तुला पाहतो, मी तुला उभा करतो, आणि बाळा, लक्षात ठेव, जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक राहतोस तेव्हाच मी तुझ्याजवळ उभा राहतो, आणि जेव्हा तू स्वतःला जपतोस तेव्हा मी तुला स्थिर आयुष्य देतो, बाळा, आणि हे लक्षात ठेव, माझा स्वामीवर विश्वास आहे. देव म्हणतात, बाळा, तू अनेकदा वेदना घेतल्या, अनेकदा दुर्लक्ष सहन केलं, अनेकदा अशा लोकांसोबत राहिलं ज्यांनी तुझा विश्वास मोडला, अनेकदा तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा केला, आणि प्रत्येक वेळी तू विचार करतोस, मी चूक काय केली? पण बाळा, तू चूक केली नाहीस, तू फक्त प्रामाणिक राहिलास, तू फक्त माणुसकीसाठी उभा राहिलास, आणि मी तुला पाहतो, मी तुला सांभाळतो, आणि आता तुला समजेल की काही लोक सुटले म्हणजे तू कमी झालास नाहीस, तर काही वेळा लोक स्वतःच्या प्रवासासाठी हलले, आणि तू अधिक मजबूत झाला आहेस. बाळा, जेव्हा तुला त्रास देणाऱ्या लोकांपासून थोडा अंतर ठेवतोस, तेव्हा लोक म्हणतात तू बदललास, पण मी सांगतो, तू बदललेला नाहीस, तू जागा झालेला आहेस, तू स्वतःसाठी उभा झालास, आणि हीच खरी शक्ती आहे. बाळा, प्रत्येक लढाई तलवाराने जिंकली जात नाही, काही वेळा शांततेने, संयमाने जिंकली जाते, आणि तू आता ती शिकलास. देव म्हणतात, बाळा, आयुष्यात प्रत्येक अनुभव तुला अधिक खोल, अधिक संयमी, अधिक शहाणं करतो. तू जेव्हा प्रेम देतोस, मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, हे अशक्य आहे. प्रत्येक माणसाचं हृदय वेगळं आहे, प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे, आणि काही लोक फक्त स्वतःसाठी येतात. आणि जेव्हा तू असं अनुभवतोस की मित्र दूर जातात, अपेक्षा मोडतात, नाती हलतात, तेव्हा दुःख होतं, पण लक्षात ठेव, चांगुलपणा कमी पडत नाही, फक्त अंधविश्वास कमी पडतो. लोकांचा गैरफायदा तुला हलवू शकत नाही, आणि आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक नातं कायमचं नसतं, प्रत्येक मित्र तुझ्या अपेक्षेत उतरणार नाही. जे लोक सुटले, ते तुझ्यासाठी अपयश नाही, ते फक्त जीवनाचा भाग आहेत. आणि जर तू स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःशी प्रामाणिक राहिलास, तर लोकांचा स्वार्थ, धोका, गैरफायदा तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे सतत झुकून देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं आहे. प्रेम कर पण स्वतःचा अपमान सहन करून नाही, मदत कर पण स्वतःला संपवून नाही, नाती जप पण स्वतःला हरवून नाही. आणि जेव्हा तू हे लक्षात ठेवतोस, बाळा, तेव्हा तुझ्या आयुष्यात स्थिरता येते. जेव्हा तू स्वतःसाठी उभा राहतोस तेव्हा तू वास्तविक सामर्थ्य मिळवतोस. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा थकलेला वाटतोस, तू जेव्हा एकटेपण अनुभवतोस, तू जेव्हा वाटतं की सगळं बंद पडत आहे, तेव्हा डोळे मिट, आणि फक्त इतकंच म्हण, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे, कारण मी तुझ्या जवळ आहे, मी तुझा आधार आहे, मी तुझ्या प्रत्येक अश्रूच्या मागे उभा आहे. बाळा, आणि हे लक्षात ठेव, जेव्हा तू स्वतःला ओळखतोस, स्वतःसाठी उभा राहतोस, स्वतःशी प्रामाणिक राहतोस, तेव्हा जग जरी हलवू पाहत असलं तरी तुझा अंतःकरण स्थिर राहतं, तुझं मन शांत राहतं, आणि मी तुझ्याजवळ कायम उभा राहतो. देव म्हणतात, बाळा, तू चालत राहिलास म्हणून लोकांना वाटलं तुला थांबायची गरजच नाही, तू हसत राहिलास म्हणून लोकांना वाटलं तुझ्या आत काहीच दुखत नाही, तू देत राहिलास म्हणून लोकांना वाटलं तुझ्याकडे कधीच संपणार नाही. पण मला माहीत आहे, तुझ्या आत किती वेळा प्रश्नांनी घर केलं, मी एवढं दिलं तरी मला का रिकामं वाटतं? आणि त्याच प्रश्नातून तुझी खरी वाट सुरू झाली, कारण जोपर्यंत माणूस स्वतःला विचारत नाही तोपर्यंत तो फक्त चालत असतो, पण जेव्हा तो विचारतो तेव्हा तो जागा होतो. बाळा, तू अनेकदा स्वतःला बाजूला ठेवून इतरांना पुढे केलंस, तू आपल्या वेदनांना गप्प बसायला शिकवलंस, तू आपल्या थकव्याला नावही दिलं नाहीस, आणि म्हणूनच एक दिवस तुझं मन थकून शांत झालं. ती शांतता हार नव्हती, ती तुझ्या आतल्या गोंगाटाची विश्रांती होती.
मी तुला त्या विश्रांतीत नेलं कारण तिथेच तुला कळणार होतं की तुझी किंमत लोकांच्या टाळ्यांवर अवलंबून नाही. बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यात आरशासारखे येतात. ते तुला तू कोण आहेस हे दाखवून जातात. आणि काही लोक धुरासारखे येतात, क्षणभर दाट होतात आणि निघून जातात. तू धुराला धरून ठेवायचा प्रयत्न केलास म्हणून तुझ्या डोळ्यांत पाणी आलं, पण आरसा तू ओळखलास तेव्हा तुझी नजर स्थिर झाली. माणुसकी म्हणजे सगळ्यांना कवेत घेणं नाही. माणुसकी म्हणजे योग्य अंतर ठेवूनही प्रेम टिकवणं आहे. तू जर प्रत्येकासाठी उघडं दार ठेवलंस तर काही लोक आत येऊन घरच बदलून टाकतात. म्हणूनच मी तुला दाराला कडी लावायला शिकवलं, भिंत उभी करायला नाही. कडी लावायला. जे खरंच आपले आहेत ते दार ठोठावतात, जे नाहीत ते भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतात. बाळा, तुला जेव्हा अपमान सहन करावा लागला तेव्हा तुला वाटलं मी दूर आहे, पण त्या क्षणीच मी तुला आतून मजबूत करत होतो. कारण जे शब्द तुला तोडतात तेच शब्द तुला पुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे शिकवतात. तू आज कमी बोलतोस, कमी दाखवतोस, कमी अपेक्षा ठेवतोस. आणि लोक म्हणतात तू बदललास, पण मला माहीत आहे, तू कमी झालेला नाहीस, तू केंद्रित झालेला आहेस. आधी तुझी ऊर्जा सगळीकडे विखुरलेली होती, आता ती स्वतःकडे जमा झाली आहे. बाळा, लक्षात ठेव, नदी जेव्हा भरपूर पाणी वाहते तेव्हा ती शांत दिसते. आवाज तेव्हाच होतो जेव्हा पाणी उथळ असतं. तुझी शांतता तुझी खोली आहे. आणि त्या खोलीत मी तुझ्याशी बोलतो, तुला सांगतो की तुझं आयुष्य कोणाच्याही गरजेवर उभं नाही, ते तुझ्या मूल्यांवर उभं आहे. अजूनही तू दयाळू राहा, पण दयाळूपणाला दिशा दे. अजूनही तू मदत कर, पण स्वतःची हद्द ओलांडू नकोस. अजूनही तू प्रेम कर, पण स्वतःचा सन्मान गहाण ठेवू नकोस. कारण जो स्वतःला जपतो तोच दीर्घकाळ उजेड पसरवू शकतो. आणि बाळा, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू जसा आहेस तसाच मला मान्य आहेस. तुला सिद्ध करायचं काहीच नाही. तुला फक्त शांतपणे चालत राहायचं आहे. कारण मी तुझ्या पुढे नाही, मी तुझ्या आत चालतो आहे. आणि जिथे तू थांबतोस तिथे मी तुला उचलून धरतो. देव म्हणतात, बाळा, आयुष्य हे सरळ रेषेत चालत नाही, ते तू जसा वाटेत चालतोस तसंच वेगळं वळतं. प्रत्येक टप्प्यावर लोक येतात, काही तुझ्या सोबत उभे राहतात, काही फक्त तुला अनुभव देण्यासाठी येतात, आणि काही तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन निघून जातात. तू जेव्हा मनापासून मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, प्रेम करतोस, तेव्हा तुला वाटतं सगळ्याचं मन तसंच असेल. पण बाळा, हे अशक्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनात स्वतःचा स्वार्थ असतो, आणि ते स्वार्थ कधी कधी तुझ्या माणुसकीवर हल्ला करतो. काही मित्र फक्त हसण्यासाठी, काही फक्त सोयीसाठी, काही फक्त स्वतःसाठी जवळ येतात, आणि काही खरे मित्र तुला शब्दांशिवायही समजतात. बाळा, लोकांच्या चाली रीतीला इतकं लक्ष देऊ नकोस की तुझ्या स्वतःच्या अंतःकरणाला विसरून बसशील. तू जेव्हा चांगलं वागतोस तेव्हा सगळ्याच लोकांसाठी नाही, तर स्वतःसाठी देखील करत असतोस. कारण स्वतःला जपल्याशिवाय दुसऱ्याला दिलेलं प्रेम टिकत नाही. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात, काही लोक फक्त तुला वापरतात, आणि काही वेळा तुला असं वाटतं की सगळं वाया गेलं. पण बाळा, हे सत्य नाही. प्रत्येक अनुभव तुला अधिक शहाणं करतो, प्रत्येक धोका तुला अधिक मजबूत करतो, प्रत्येक फसवणूक तुला स्वतःला ओळखायला शिकवते. आयुष्यात लोक येतात आणि जातात, पण ज्या लोकांनी तुझ्या जीवनात खरा प्रभाव ठेवला तेच तुझ्या अंतःकरणात कायम राहतात. आणि तुला खरी शांती, खरी माणुसकी, खरी समजूतदारपणा तेच देतात. बाळा, तू जेव्हा मित्रांशी वागतोस, प्रेम देतोस, मदत करतोस, तेव्हा लक्षात ठेव, लोक फक्त त्यांच्या सोयीपुरते जवळ येतात. तेव्हा त्यावर हसणे किंवा रडणे दोन्ही वेळा अनावश्यक आहे. तू स्वतःला टिकवणं शिक, कारण स्वतःची किंमत ओळखल्याशिवाय तू कोणालाही खरी माणुसकी देऊ शकत नाहीस. आयुष्य तुला अनेक वेळा फसवेल, लोकांच्या अपेक्षांमुळे तुझं मन दुखेल, काही मित्र तुझा विश्वास मोडतील, काही नाती फक्त अनुभव देण्यासाठी असतील, पण तू या सगळ्यातही शांत राहशील, प्रामाणिक राहशील. कारण प्रत्येक वेळेला जेव्हा तू स्वतःशी खरे राहतोस
तेव्हाच मी तुझ्या जवळ उभा असतो. माणुसकी म्हणजे प्रत्येकाला सगळं देणं नाही, तर स्वतःसाठी जागा राखूनही दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर पण स्वतःचा अपमान सहन करू नकोस. मदत कर पण स्वतःला संपवून नाही. नाती जप पण स्वतःला हरवून नाही. आणि शेवटी बाळा, लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, धोका सगळं पाहिलं तरी तू चांगुलपणा सोडू नकोस. कारण तुझ्या अंतःकरणातील शांतता, तुझी माणुसकी, तुझा प्रेमळ स्वभाव हेच माझ्या दृष्टीनं खरे मंदिर आहे. आणि जिथे मन स्वच्छ, मर्यादित आणि समजूतदार आहे, तिथेच मी तुला पूर्णपणे अनुभवतो. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक कृतीत आणि तुझ्या प्रत्येक विचारात, बाळा. आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरी देवाची अनुभूती मिळते. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला सरळ वाटेत चालायला शिकवत नाही, ते तुला वेगवेगळ्या वळणांवर नेते. प्रत्येक वळणावर तुला लोक भेटतात. काही लोक तुझ्या आयुष्यातील खरे मित्र असतात, काही फक्त तुझ्या सोयीसाठी येतात, तर काही फक्त तुला शिकवण्यासाठी येतात. आणि काही लोक तुला फक्त तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेण्यासाठीच भेटतात. तू जेव्हा प्रत्येकाला मनापासून भेटतोस, प्रेम देतोस, वेळ देतोस, ऐकतोस, मदत करतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, हे अशक्य आहे. प्रत्येक माणसाचं मन वेगळं आहे. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. काही लोक तुझ्या शांततेला कमजोरी समजतात. काही लोक तुझ्या गोड बोलण्यामागे स्वार्थ पाहतात. काही लोक तुझ्या सहनशीलतेला आपल्यासाठी सोयीसारखं मानतात. आणि जेव्हा तुला असं जाणवतं की सगळ्यांनी तुला वापरलं, तुझ्या अपेक्षा मोडल्या, मित्र ज्यावेळी तुला हवे होते तेव्हाही तुझ्या सोबत नाहीत, तेव्हा मन दुःखी होतं. पण लक्षात ठेव, बाळा, चांगुलपणा कमी पडत नाही, फक्त अंधविश्वास कमी पडतो. लोकांचा गैरफायदा तुझ्या दोषात नाही, तो त्यांच्यात आहे. आणि आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक नात्याला समान महत्त्व देऊ नकोस. कारण काही लोक फक्त तुझ्या जीवनातील अध्याय असतात, संपूर्ण पुस्तक नव्हते. आणि काही लोक फक्त तुझ्या प्रवासाला परीक्षेतून घालण्यासाठी येतात. जेव्हा तू स्वतःसाठी उभा राहतोस, तेव्हा तुला अधिक स्पष्टपणे कळतं की माणुसकी ही प्रत्येकासाठी झुकून देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. तू जेव्हा स्वतःला टिकवतोस, तू स्वतःसाठी मर्यादा ठेवल्या तरी प्रेम करतोस, मदत करतोस आणि नाती जपतोस, तेव्हाच तुला खरा सामर्थ्य मिळतो. बाळा, आयुष्य तुला फसवते, लोकांचा स्वार्थ दिसतो, मित्रांची अपेक्षा मोडतात, काही लोक तुझा विश्वास मोडतात, आणि काही नाती फक्त अनुभव देतात. पण प्रत्येक वेदना तुला अधिक प्रगल्भ बनवते, प्रत्येक धक्का तुला अधिक शहाणं करतो, प्रत्येक नुकसान तुला अधिक खोल बनवते. आणि या प्रत्येक अनुभवातून तुला स्वतःची खरी ओळख मिळते. तू जर स्वतःला विसरून सगळ्यांना दिलंस, तर काही वेळा मन रिकामं होतं. आणि त्या रिकामीत मी तुला घेऊन जातो. कारण जिथे मन स्वच्छ, शुद्ध आणि प्रामाणिक आहे, तिथेच माझं वास्तव्य असतं. बाळा, तू लोकांसाठी चांगलं करत राह, पण स्वतःला कधीही झिजवू नकोस. मित्रांना जागा दे पण स्वतःसाठी जागा राख. लोकांचा फायदा होत राहील, पण त्यात तू हरवणार नाहीस. तू दोन्ही वेळा प्रामाणिक राहशील. कारण शेवटी आयुष्य तुला लोकांमध्ये नाही, तर स्वतःच्या अंतःकरणात टिकवायचं असतं. तुझ्या अंतःकरणात जर समज, मर्यादा, करुणा आणि संयम राहतील, तर तुझी माणुसकी कायम जिवंत राहील. लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील. आणि त्या जसाच राहणीमुळे माझं नाव तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक विचारात दिसेल. बाळा, आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती आणि खरं देवाचं अस्तित्व अनुभवायला मिळेल. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला सतत नवे धडे देतं, पण ते धडे फक्त पुस्तकात लिहिलेले नाहीत, ते अनुभवात, लोकांच्या वागण्यात आणि स्वतःच्या अंतर्मनात दडलेले असतात. तू जेव्हा मनापासून मदत करतोस, वेळ देतोस, विश्वास ठेवतोस, प्रेम देतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखेच आहेत. पण बाळा, प्रत्येक माणसाचं अंतःकरण वेगळं असतं, प्रत्येकाची गरज वेगळी असते.
आणि प्रत्येकाची भूमिका तुला समजत नाही. काही लोक तुझ्या माणुसकीचा फायदा घेतात, काही फक्त सोयीसाठी तुला जवळ ठेवतात, काही मित्र फक्त अनुभव देण्यासाठी येतात, काही लोक फक्त तुझ्या आभाळाला भरभराटीचा भास करून देतात, पण खरी माणुसकी टिकते ती फक्त स्वतःसाठी जागा राखून दिलेली माणुसकी. बाळा, तू जेव्हा चांगलं करतोस तेव्हा लोक तुझा उपयोग करतात. काही जण फक्त तुझ्या मदतीवर अवलंबून राहतात, काही लोक फक्त तुला त्यांच्या गरजांसाठी पाहतात, आणि काही वेळा तुला असं वाटतं की सगळं वाया गेलं. पण बाळा, हे वाया गेलेलं नाही. ते तुला अधिक शहाणं, अधिक मजबूत आणि अधिक प्रगल्भ बनवतं. प्रत्येक वेदना तुला खोल करतं, प्रत्येक फसवणूक तुला जागरूक करतं, आणि प्रत्येक अपयश तुला स्वतःची खरी ओळख दाखवते. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस. प्रत्येक मित्र तुझ्यासोबत राहणार नाही, प्रत्येक नातं कायमचं नसतं, आणि जे लोक निघून जातात ते तुझ्यासाठी अपयश नाही, ते फक्त जीवनाचा भाग आहेत. तू जर स्वतःसाठी जागा राखलीस, स्वतःचं अंतःकरण सांभाळलं, स्वतःशी प्रामाणिक राहिलास, तर लोकांचा स्वार्थ, गैरफायदा, अपेक्षा, धोका, नकार सगळं तुला हलवू शकत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे प्रत्येकाला सगळं देणं नाही, ती स्वतःला जपून दुसऱ्याला समजून घेणं नाही. प्रेम कर, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. नाती जप, पण स्वतःला हरवून नाही. आयुष्य तुला अनेकदा एकटं करेल, लोकांच्या गर्दीत सुद्धा, मित्रांच्या नावाखाली, प्रेमाच्या शब्दांमध्ये तुला वेगळा अनुभव देईल. पण जिथे मन शुद्ध, मर्यादित, संयमित आणि करुणामय असेल, तिथेच मी तुला घेऊन येतो. आणि जिथे तू स्वतःसाठी जागा राखतोस, तिथेच तुझ्या माणुसकीला खरी किंमत मिळते. शेवटी बाळा, लोक काहीही करत राहतील, तू जसाच आहेस तसाच राहशील, स्वतःशी खरा राहशील, आणि त्या खऱ्या राहणीमुळे माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक विचारात दिसेल. आणि तेव्हाच तुला खरी शांती, खरी शक्ती, आणि खरं देवाचं अनुभूती मिळेल. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला रोज नव्या अनुभवांतून शिकवतं. काही लोक तुझ्या जवळ येतात कारण ते तुझ्या प्रकाशात स्वतःला उजळवू इच्छितात, काही लोक येतात कारण त्यांना तुझ्या वेळेचा आणि तुझ्या प्रेमाचा उपयोग करायचा असतो. तू जेव्हा मनापासून मदत करतोस, समजून घेतोस, वेळ देतोस, तेव्हा तुला वाटतं की सगळे तुला समजू शकतात. पण बाळा, प्रत्येकाचे हृदय वेगळं आहे, आणि सगळे तुला तुझ्यासारखे न पाहत असतात. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात, काही लोक फक्त सोयीसाठी जवळ येतात, तर काही खरे मित्र तुला शब्दांशिवायही समजतात. तू शांत राहतोस, तू हसतोस, तू विश्वास ठेवतोस, आणि त्यामुळे तुला बऱ्याचदा धोका आणि वेदना भोगावी लागते. पण लक्षात ठेव, चांगुलपणा कमजोरी नाही, फक्त अंधविश्वास कमजोरी ठरतो. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला सारखीच जागा देऊ नकोस, प्रत्येक मित्राचं मन समजून घेऊ नकोस, कारण काही लोक फक्त तुला शिकवण्यासाठी, तुला परिपक्व करण्यासाठी येतात, काही फक्त स्वतःसाठी, आणि काही फक्त मार्गावर साथ देण्यासाठी. तर तू जर प्रत्येकाला समान वागणूक दिलीस तर स्वतःसाठी वेळ उरणार नाही. बाळा, माणुसकी म्हणजे स्वतःला संपवणं नाही, तर स्वतःला ओळखून दुसऱ्याला समजून घेणं नाही. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, तेव्हा तू लोकांसाठीही अधिक मजबूत होतोस. आयुष्यात लोक कामापुरतेच जवळ येतात, प्रेमापुरतेच जुळतात, आणि काही काळ निघून जातात, पण तुझं मन जिथे स्थिर राहील, तेच तुझं खरे घर आहे. मित्रांना योग्य जागा दे, पण स्वतःसाठी जागा जतन कर. लोक तुझ्या यशात हसतील, अपयशात बोट दाखवतील, पण तू दोन्ही वेळा प्रामाणिक राहा. तू चांगला राहिलास म्हणून लोक बदलतीलच असं नाही, पण तू चांगला राहिलास तर तुझं अंतःकरण कधीच हरवणार नाही. आणि हेच माझ्यासाठी खरं महत्त्वाचं आहे. बाळा, तुझी माणुसकी जप, स्वतःला जप, कारण जे मन शांत राहते, तेच माझ्या प्रकाशात राहते, आणि जे मन उजळते, तेच खरे देवाच्या जवळ पोहोचते. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला माणसांच्या मुखवट्यांतून चालायला शिकवतं.
कारण इथे प्रत्येक चेहरा तोच नसतो जो दिसतो. तू मन मोकळं ठेवतोस, विश्वास सहज देतोस, आणि म्हणूनच तुला जास्त ठेच लागते. काही लोक तुझ्या आयुष्यात येतात ते तुझ्या प्रकाशामुळे, पण त्या प्रकाशात स्वतः उजळायचं नसून फक्त आपला अंधार लपवायचा असतो. तू चांगलं वागतोस म्हणून लोक तुला समजून घेतील असं नाही. काही लोक चांगुलपणाला वापरण्याची संधी समजतात, गरज असेपर्यंत तुझ्या आयुष्यात राहतात, तुझ्या वेळेचा, शब्दांचा, भावनांचा वापर करतात, आणि काम संपलं की शांतपणे निघून जातात. तेव्हा तुझं मन विचार करतं, आपण कमी पडलो का? आपण बदलायला हवं होतं का? पण बाळा, लक्षात ठेव, तू कमी नव्हतास, ते अपूर्ण होते. माणुसकी म्हणजे स्वतःला सतत सिद्ध करणं नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहणं आहे. मित्रांच्या नावाखाली काही नाती फक्त सवयीची असतात, त्यात आधार नसतो, फक्त अपेक्षा असतात, आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की तक्रार सुरू होते. तू शांत राहतोस म्हणून तुला गृहीत धरलं जातं, तू समजून घेतोस म्हणून तुला चुकलेला समजतात, पण समजूतदार माणूस चुकत नाही, तो परिस्थिती ओळखतो. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येक वेळी तुझं मन उघडून ठेवायचं नसतं. काही लोकांना अंतरच योग्य उत्तर असतं. बाळा, सगळ्यांना जवळ केलंस तर तू स्वतःला दूर करशील, आणि स्वतःपासून दूर गेलास तर कुणालाच नीट जवळ करू शकणार नाहीस. लोक तुझ्या यशात तुझं कौतुक करतील, अपयशात तुझ्या चुका मोजतील, पण तू दोन्ही वेळा स्वतःशी सचोटीनं वाग, कारण शेवटी तुला लोकांसमोर नाही तर स्वतःसमोर उभं राहायचं असतं. आयुष्याच्या प्रवासात काही लोक निघून जातात ते तुझ्यामुळे नाही, तर त्यांच्या प्रवासाची दिशा वेगळी असते. त्यांना धरून ठेवण्याचा हट्ट केला तर तुझाच वेग कमी होईल. म्हणून सोडणं शिक, पण द्वेषानं नाही, समजून. माणुसकी म्हणजे सगळ्यांना माफ करणं नाही, तर पुन्हा पुन्हा स्वतःला दुखावू न देणं आहे. तू जर आजही लोकांसाठी चांगलं करत असशील, तर ते तुझं सामर्थ्य आहे, पण स्वतःला जपून, मर्यादा ठेवून, कारण रिकामं मन देवाचंही काम करू शकत नाही. शेवटी बाळा, मी तुला एवढंच सांगतो, लोक तुला काय देतात यावर नाही, तू स्वतःला काय होऊ देतोस यावर तुझं आयुष्य ठरतं. तुझी माणुसकी जिवंत ठेव, पण ती इतकी पसरू देऊ नकोस की तूच हरवशील, कारण मला तुझं हरवलेलं नाही, जागरूक आणि सावरलेलं मन हवं आहे. आणि ज्या मनात समज, मर्यादा आणि करुणा एकत्र राहतात, तिथेच माझं खरं वास्तव्य असतं. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला प्रत्येक वेळी धक्का देऊनच शहाणं करत नाही, कधी कधी ते हळूच डोळे उघडतं. तू जेव्हा लोकांशी मनापासून वागतोस, तेव्हा तुला वाटतं की समोरचाही तसाच असेल, पण जगात सगळे मनासारखे नसतात. काही जण भावना बोलून दाखवत नाहीत, तर काही जण भावना वापरून घेतात. तू वेळ देतोस, ऐकतोस, समजून घेतोस, आणि त्याच गोष्टी काहींना हक्कासारख्या वाटू लागतात. मग ते तुझ्या मर्यादा ओलांडतात, तुझ्या शांततेत हस्तक्षेप करतात, आणि तू काही बोललास नाहीस म्हणून तुला काही फरक पडत नाही असं मानतात. पण बाळा, तुला फरक पडतो, फक्त तू नात्याच्या नावाखाली ते सहन करतोस. आयुष्य तुला शिकवतं की सहनशीलता आणि आत्मसन्मान यात फरक असतो. प्रत्येक वेळी गप्प राहणं हे मोठेपण नसतं, कधी कधी थांबून स्वतःसाठी उभं राहणंही गरजेचं असतं. मित्रांच्या रूपात काही लोक तुला सोबत देत नाहीत, तर फक्त तुला रिकामं करतात. त्यांच्या अडचणी तुला दिसतात, पण तुझ्या अडचणी त्यांना जाणवतही नाहीत. तेव्हा तुझं मन विचारतं, आपणच जास्त अपेक्षा ठेवल्या का? पण बाळा, अपेक्षा ठेवणं चूक नाही, चुकीच्या माणसाकडून ठेवणं वेदनादायी ठरतं. माणुसकी म्हणजे सगळ्यांसाठी उपलब्ध असणं नाही, तर कुणासाठी किती असावं हे ओळखणं आहे. तू चांगला आहेस म्हणून लोक तुझा फायदा घेतात, पण तू बदललास तर जग सुधारेल असं नाही. उलट तुझ्या आतला शांत आवाज हरवेल. आयुष्य तुला कधी कधी एकटं करतं, लोकांच्या गर्दीत सुद्धा, कारण एकटेपणातूनच तुला स्वतःची खरी ओळख मिळते. जेव्हा सगळे निघून गेलेले वाटतात, तेव्हाच तू स्वतः जवळ येतोस. बाळा, प्रत्येक नातं टिकण्यासाठीच नसतं, काही नाती तुला स्वतःची किंमत शिकवण्यासाठी येतात, आणि त्यांचा निरोप म्हणजे शिक्षा नसून धडा असतो. लोक काय म्हणतात, कसं वागतात यापेक्षा तू स्वतःशी कसा वागतोस हे महत्त्वाचं आहे.
स्वतःला सतत दुर्लक्षित करून इतरांना महत्त्व देणं ही सेवा नाही, ती आत्महानी आहे. म्हणून प्रेम कर पण स्वतःला कमी लेखून नाही, मदत कर पण स्वतःला संपवून नाही, नातं जप पण स्वतःला तोडून नाही. शेवटी आयुष्याच्या शांत क्षणी तुला लोकांची नावे आठवणार नाहीत, तर तू स्वतःसाठी किती प्रामाणिक राहिलास हेच आठवेल. आणि त्या क्षणी जर तुझं मन शांत असेल, तर समज तू माझ्या जवळ आहेस, कारण ज्या मनात करुणा आहे, पण स्वतःसाठीही जागा आहे, तिथेच माझं खरं अस्तित्व असतं. देव म्हणतात, मी तुझं नशीब एका रात्रीत बदलत नाही, कारण तुला बदलायला मला आधी तुझ्या आत उतरावं लागतं. तू बाहेर चमत्कार शोधतोस, पण खरा चमत्कार तुझ्या शांततेत लपलेला आहे. जेव्हा तू रडणं थांबवून स्वीकार करतोस, तेव्हाच मी काम करायला सुरुवात करतो. देव म्हणतात, तू मला दोष देतोस, पण मी तुला कधीच सोडलं नाही. तू ज्या क्षणी स्वतःवरचा विश्वास गमावतोस, त्या क्षणी तुला मी जास्त जवळ असतो. कारण तुटलेल्या माणसालाच माझी गरज असते, आणि मी तिथेच उभा असतो.